आता पाहूयात वेगवान बातम्या अवघ्या अर्ध्या तासात आमच्या स्पीड न्यूज या कार्यक्रमात। बुलेटिनमध्ये सुरुवात औरंगाबादच्या बातमीला। औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। महाविकास आघाडीसोबत आघाडीची एमआयएमची तयारी असल्याची चर्चा या बैठकीनंतर सुरू झाली। या भेटीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली। अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवणाऱ्या सोबत जाण्याची इम्तियाज जलील यांची इच्छा आहे, पण हा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या वरिष्ठांचा असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं। कोणी एकत्र आलं तरी राज्यातील जनता ही मोदींच्याच पाठीशी असून ती भाजपला निवडून देईल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। तसंच या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या ऑफरनंतर आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्यातील पक्षांना सरळ ऑफर दिले। ज्या आमदारांना महाराष्ट्राचा विकास हवा असेल त्यांनी भाजपमध्ये यावं असं थेट विधान कराड यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली। यामध्ये त्यांनी करा नदीवरच्या सुशोभीकरण तसंच श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याची पाहणी केली। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली। भाजपचे अनेक नेते वेगवेगळं भविष्य वर्तवतात। चंद्रकांत पाटील यांनी देखील वेगवेगळ्या तारखा दिल्यात, मात्र सर्व तारखा निघून गेल्या असून चंद्रकांत पाटील यांच्या नवीन तारखेची आम्ही वाट बघत असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। वैजापूर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात सूडबुद्धीनं आणि राजकीय दबावाखाली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आणि यासाठी वैजापूर बंदची हाक आज देण्यात आली होती। तिकडे सांगलीमध्ये मोठा राडा झाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली। बँकेची सभा उधळून लावण्याचा कार्यकर्त्यांचा हेतू होता। सरसकट कर्ज दिलं जातं याबद्दल हे कार्यकर्ते नाराज होते। भिवंडीमधील ठाणे कशेळी अंजूरफाटा या रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून स्थानिकांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं। टोल भरूनही रस्ते दुरुस्त होत नसल्यानं केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखाली इथे आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांसह विद्यार्थी देखील इथे रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। मालेगाव, येवला, मनमाडसह इतर ठिकाणी एसटी कामगार कामावर रुजू होत आहेत, त्यामुळे एसटी बसच्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ होते। सार्वजनिक सुट्ट्या आणि लग्नसराईत एसटीच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। मालेगावमध्ये 189, मनमाडमध्ये 50, सटाण्यात 70, येवल्यात 50, पिंपळगावला 75, कळवणला 150 तर नांदगावमध्ये 40 फेऱ्या दिवसभरात पार पडल्या। कोकणामध्ये अद्यापही शिमगोत्सवाची धूम आहे, मात्र एसटी सेवा बंद असल्यानं खाजगी वाहन चालकांच्याकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते। त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। राज्याच्या विविध भागामध्ये एसटीचा संप अजूनही सुरूच आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। खाजगी वाहन चालकांच्याकडून प्रवाशांची लूट केली जाते, तर वाढत्या महागाईमुळे तिकिटांचे दर वाढल्याचं स्पष्टीकरण वाहन चालकांकडून दिलं जात आहे। कोल्हापूर इथल्या मंदिराला खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला तडे गेल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते। 48 पैकी 20 खांबांना भेगा पडल्या असून स्वर्गमंडप कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते। महापुराचा या मंदिराला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। सरोगसीच्या नावावर अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची विक्री 7 लाख रुपयांमध्ये करणाऱ्या डॉक्टर आणि दलालांना नागपूर पोलिसांनी अटक केली। या प्रकरणात डॉक्टर विलास भोयर, राहुल निमजे आणि नरेश राऊत या तिघांना अटक करण्यात आली आहे। पुण्यामध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरच्यांकडूनच अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी पीडितेचे वडील आणि भावासह एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला।
यवतमाळच्या आर्णी येथे डीजेच्या तालावर नाचण्यावरून मोठा वाद झाला. यामध्ये एका 30 वर्षीय युवकाला चौघांनी धारदार शस्त्राने भोसकलं. यात महादेव ढाले याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबईच्या कुर्ला भागात एका पुरी भाजी विक्रेत्यानं कौटुंबिक रागाच्या भरात उकळतं तेल एक वृद्ध पुरुष आणि 7 वर्षाच्या मुलीवर फेकलं. त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. बातमी कर्नाटकातल्या तुमकूर जिल्ह्यामध्ये पावाड गडाच्या जवळ बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 20हून अधिक जण गंभीररीत्या जखमी झाले. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहादा मार्गावरून विखरून गावाजवळ भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवरचं नियंत्रण चालकाचं सुटलं आणि चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वृद्धाला उडवलं. या अपघातामध्ये देवीदास शिरसाट हे गंभीररीत्या जखमी झाले. अकोला दर्यापूर मार्गावर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय तर 3 जण गंभीररीत्या जखमी आहेत. चाळीसगाव धुळे रोडवरच्या कारचा भीषण अपघात असून यात चेतन शिवलाल थोरात यांचा जागीच मृत्यू झालाय तसंच 2 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. मित्रासोबत वैनगंगा नदी पोहायला गेलेला तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. माळगी इथे ही घटना घडली. धुलीवंदनाचा आनंद घेतल्यानंतर पोहायला गेले असताना ही घटना घडली. धुळवड साजरी केल्यानंतर मित्रांच्या सोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यामध्ये घडली. प्रदीप खरात असे या मृत तरुण मुलाचं नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या माळगी इथे हा सगळा प्रकार झाला. अंबरनाथमध्ये एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं सगळ्या घरालाच भीषण आग लागली. या आगीमध्ये घरातल्या सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनिरुद्ध जोशी यांच्या घरामध्ये लागलेल्या आगीत घरातलं फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे. बुलढाण्यामध्ये खामगाव इथे एका गोडाऊनला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीमध्ये गोडाऊन जळून खाक झालं असून खूप जास्त नुकसान झालं आहे. जळगावातील अजिंठा चौफुली इथे दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडलं. त्याच्याकडून 2 दुचाकी हस्तगत करण्यात आले असून गौरव उर्फ कटप्पा राजू कुमावत असं या संशयिताचं नाव आहे. बुलढाण्यातल्या खामगाव इथे सरपंचानं पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनांमध्ये आपल्याच नातेवाईकांना घरकुलाचा लाभ दिलाय. त्याद्वारे शासनाची फसवणूक केल्याचं समोर आलं. या सगळ्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी सध्या आंदोलन पुकारलं. तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीसाठी राज्यभरातून स्पर्धक मोठ्या संख्येनं आले होते. नागरिकांनी सुद्धा इथे प्रचंड गर्दी केली होती. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर काही खास. आपण पाहताय स्पीड न्यूज. पंजाबमधल्या आपच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी या सगळ्या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळेला मंत्र्यांनी आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचे विशेषत्वानं आभार मानले. सीआरपीएफच्या 83व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला. या ठिकाणी आयोजित परेडमध्ये ते स्वतः सहभागी झाले होते. नवी दिल्लीमध्ये कारनं रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं अतिशय भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील 3 जण गंभीररीत्या जखमी झाले. बॉक्स ऑफिसवर पावनखिंड या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून 20 मार्चला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रदर्शित होणार आहे. यासोबतच स्पीड न्यूजमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.